नमस्कार, मी बापूराव गुंड, राहणार पुणे, पुणे. मी गेली कित्येक वर्षापासून रस्त्यावर होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी काम करतो. आज रोजी मी पंढरपूरकडून तुंगतकडे आलेलो आहे. तुंगतकडून मी सोलापूर मार्गे तुळजापूर आणि त्याच्या पुढं असाच माझा प्रवास चालू राहणार आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा माझा प्रवास चालूच राहणार आहे. पण रस्त्यावर होणारे अपघात कधी थांबतील याची वाट मी पाहत आहे. आणि ह्याचं दुःख होतं मला. कोणाचा अपघात झाला, कोणी अपंग झालं, कोण मृत्युमुखी पडलं तर खूप खूप दुःख होतं. ती तळमळ सहन होत नाही. त्यामुळे मी पूर्ण लाईफ टाईम गळ्यात शिट्टी घालून फिरत असतो की ज्या ज्यावेळी अपघात होईल त्या टायमाला पाठदिशी तोंडावर शिट्टी घालून फुकता येईल आणि अपघात टाळता येईल. असे कित्येक वेळा प्रसंग आले की इथली शिट्टी मी तोंडापर्यंत नेऊ शकलो नाही, तेवढ्यात अपघात झाले. आणि असे वेळ काही वेळ आले की इथली शिट्टी तोंडापर्यंत नेऊन मोठमोठे अपघात टाळू शकलो. माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझं तळमळीचं आव्हान एक आहे की तुम्ही रस्त्याने चालताना जाता येता आपल्या जीवाबरोबर इतरच्या जीवाची काळजी घ्या. मानवी जीवन अनमोल आहे, मातीमोल करू नका, असं माझं तळमळीचं आव्हान आहे. कोण आपल्याला वाचविल, कोण आपल्याला जगविल, कोण आपली काळजी घेईल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची स्वतः काळजी घ्या. तुम्हाला स्वतःचा अभिमान पाहूया, अभिमान असू द्या, असे तळमळीचं आव्हान आहे. सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सांगायचं म्हणजे तुंगत हे गाव माझ्यासाठी खूप प्रिय आहे. येथील लोक, इथले ग्रामस्थ, लहान मुलं सगळं, ज्येष्ठ नागरिक सर्व लोक मला खूप प्रिय आहेत. मला तुमची कायमच आठवण येते, कारण तुमच्यासारखं महान गाव, अभिमानी गाव या भारतात कोणतंच गाव नाही. माझा अनुभव आहे. मी कित्येक ठिकाणी गाडीवरच काय मी असा उलटा चालत पण खूप मोठा प्रवास केलेला आहे. त्यामुळं तुंगत गावच्या सर्व ग्रामस्थांना या माझ्या बांधवातर्फे, या माझ्या भारतरत्नातर्फे मी नमस्कार करत आहे. आणि हा आमचा भारतरत्न माझा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करत आहेत. हे आमचे भारतरत्न माझ्यासाठी आवरून थांबलेत, त्याबद्दल मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. त्याप्रमाणे बापूराव गुंड यांनी गावोगावामध्ये जनजागृतीसाठी वाहतुकीचे नियम असे परिपत्रक वाटलेले आहेत. त्यांचं शासनाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत तुंगतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार. असंच कार्य त्यांनी करत राहो ही शुभेच्छा. यांच्या अंगावरती साधारणतः यांच्या अंगावरती जो शर्ट आहे त्या शर्टाला आता आजकाल जी युवा पिढी फॅशनेबल डिझायनिंग जी शर्ट वापरते ती फक्त फॅशन दाखवण्यासाठी, पण यांच्या अंगावरती जो शर्ट आहे तो समाजाला, या महाराष्ट्राला, भारत देशाला संदेश देण्यासाठी पूर्ण त्या शर्टवरती त्यांच्या कपड्यावरती पूर्ण टोटल किती 18 भाषेमध्ये संदेश लिहिलेत. काय संदेश आहेत तुम्ही तर बघितलं पूर्ण व्हिडिओमध्ये. राहिला मुद्दा, तुंगत गावातर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एवढ्या ह्या व्हिडिओच्या पाठीमागचा प्रयत्न जो आहे तो फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या गावातला, आपल्या जवळपासचा आपला कोणीतरी युवक सुधारावा, चांगल्या मार्गाने तो व्यवस्थित सेटल व्हावा, यासाठी हा व्हिडिओ होता, संदेश होता. तर बऱ्यापैकी मला वाटतंय तुम्ही थोडंफार जरी मनावर घेतलं तर अपघात असतील, व्यसनमुक्तीसाठी असेल किंवा इतर पण बरेचसे संदेश ह्याच्यातून देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही ते घ्याल अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार. आज आपल्या तुंगत गावामध्ये एक सामाजिक कार्य करणारे, ज्यांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी उलटा प्रवास केला, आणि जे आपले बापूराव गुंड एक थोर समाजसेवक, ज्यांनी समाज जागृतीचे काम करतात. जसं की मतदान करा, 100% मतदान करा. तसेच आता त्यांनी वाहतुकीचे नियम पाळा म्हणून या ठिकाणी जनजागृतीसाठी फिरत आहेत. ते तुंगत गावामध्ये आले आणि वाहतुकीचे नियम सर्वांना समजावून सांगितले. आणि वाहतुकीचे नियम पाळा आणि आपले जीवन सुखकर जीवन जगा असं त्यांनी सांगितलं. आणि हा संदेश त्यांनी गावभर आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी असे फिरत आहेत. त्यांचं प्रथमतः तुंगत गावाच्या वतीनं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.